स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सहकार महर्षी माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अथक व भगीरथ प्रयत्नातूनच मिरज तालुका विशेषतः दुष्काळी पूर्व भाग सुजलाम सुफलाम झाला। कारखान्याच्या रूपाने औद्योगिक क्रांती होऊन सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली, असे उद्गार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव नलवडे यांनी व्यक्त केले। ते स्वर्गीय मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या 90व्या जयंतीनिमित्त मिरज येथे बोलत होते। मिरज येथील मोहनराव शिंदे दूध संघ, मिरज मार्केट कमिटी, पंचायत समिती मिरज तसेच मिरज तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, तलाठी कार्यालय, सहकारी पतसंस्था, सोसायटी इत्यादी ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली। मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा मोहनराव शिंदे दूध संघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक युवा नेते माननीय शालिवाहन मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दूध संघाच्या आवारातील स्वर्गीय माजी आमदार मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अर्धपुतळ्यास मिरज मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब बुरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मार्केट कमिटी मिरज येथे स्वर्गीय मोहनरावजी शिंदे यांच्या प्रतिमेस सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय आनंदराव नलवडे व पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पंचायत समिती मिरज येथे स्वर्गीय मोहनरावजी शिंदे यांच्या प्रतिमेस सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील व संचालक रामचंद्र आबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी कारखान्याचे संचालक माननीय शालिवाहन दादा मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। म्हैसाळ येथील स्वर्गीय मोहन बाबांच्या अर्धपुतळ्यास माननीय विशाल शांतीनाथ पाटील, मोहनराव शिंदे पतसंस्थेमध्ये विठ्ठल कोळी, आबासाहेब शिंदे सर्वसेवा सोसायटीमध्ये माननीय शालिवाहन दादा मनोज शिंदे म्हैसाळकर, आबासाहेब शिंदे पतसंस्थेमध्ये माननीय तानाजी घोरपडे, तलाठी कार्यालय येथे माननीय प्रणव पाटील, ग्रामपंचायत कार्यालय येथे माननीय चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अमरसिंह दादा पाटील, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, सुरेश कोळेकर, माननीय नगरसेवक विशाल कलगुडगी, संभाजीराजे पाटील, काकासाहेब धामणे, बाळासाहेब नलवडे, देवदास धोंड, कलगोंडा पडसलगे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विलास देसाई, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे तसेच मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे व सर्व सन्माननीय संचालक मंडळ, मोहनराव शिंदे सहकारी दूध संघाचे व्यवस्थापक मिलिंद पाटील व सर्व सन्माननीय संचालक मंडळ व मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।